आणि मराठा समाजाबाबतीत जर बघायला गेलं तर माझे वैयक्तिक विरोध आमचा कोणालाच नाही. जरांगे पाटील त्यांच्या समाजाचं काम करतात, मी माझ्या समाजाचं, माझ्या गोरगरीब समाजाचं काम करतो. आमचे मतभेद असू शकतात, वैचारिक विरोध असू शकतात, पण आमचे कधी वैयक्तिक विरोध माझा जरांगे पाटलाचा किंवा मराठा समाजाचा नाही. कारण जरांगे पाटील यांच्यासारखा विरोधक सुद्धा लाभणं आमच्यासारख्याचं भाग्य असंच म्हणावं लागेल. कारण विरोधक सुद्धा तेवढाच ताकदवार पाहिजे, तेव्हा कुठं लढायला मजा येते, असंच काहीतरी म्हणावं लागेल. सिर्फ खंजरी नहीं, आंखों में पानी चाहिए और दुश्मन भी हमें ये खुदा खानदानी चाहिए, असंच काहीतरी. त्याच ताकदीचा विरोधक सुद्धा जरांगे पाटील यांच्या निमित्तानं आम्हाला भेटलाय, हे आम्ही मान्य सुद्धा करतो. कारण की जरांगे पाटील त्यांच्या समाजासाठी खूप काही गोष्टीचा त्याग करतात, याला कोणीच नाकारू सुद्धा शकत नाही. आणि त्यांच्याकडनं माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला, ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून सुद्धा मला जरांगे पाटलाकडनं खूप काही शिकता येईल. ते म्हणजे समाजाबाबतीत प्रामाणिकपणा, कुठल्याच गोष्टीला बळी न पडता आपण आपल्या समाजाबाबतीत प्रामाणिक राहणं, लोक काय म्हणतात ह्याचा कधीच विचार न करणं, आणि आपल्या समाजाला आपल्याला काय भेटून द्यायचंय किंवा कुठं घेऊन जायचंय हे ध्येय डोक्यामध्ये ठेवून सातत्यानं आपली वाटचाल करणं, ह्या बऱ्याच काही गोष्टी जरांगे पाटलाकडे बघून आताच्या तरुण पिढीला, जे कोणी राजकारणात चळवळीत येते, त्यांना खूप काही त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. आमचे वैयक्तिक विरोध नसून वैचारिक विरोध आहेत. कालही होते, आजही आहेत आणि उद्या सुद्धा राहतील. प्रत्येकानं आपापल्या समाजासाठी लढलं पाहिजे, हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे. ते त्यांच्या ठिकाणी प्रामाणिक आहेत, आम्ही आमच्या ठिकाणी प्रामाणिक आहोत, एवढंच या निमित्तानं सांगतोय. आणि जरांगे पाटलाचा